लोकसभा निवडणुकांसाठीचं जागा वाटप आणि उमेदवारांबाबत अजूनही महायुती अथवा महाविकास आघाडीकडून पत्ते खोलण्यात आलेले नाहीत। मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बैठका सुरू झाल्यात। काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना 10 फेब्रुवारीला जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होईल असं सांगितलंय। कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी वरिष्ठांना कळवलंय। जर काँग्रेस पक्षाकडे ही जागा आली तर चांगलाच उमेदवार दिला जाईल असंही आमदार पाटील यांनी सांगितलं। राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी खासदारकीची उमेदवारी श्री शाहू महाराज छत्रपतींनी घ्यावी असा आग्रह धरला होता। माजी खासदार संभाजीराजे यांच्या नावाचीही महाविकास आघाडीकडून चर्चा सुरू आहे। याबाबत अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात असताना लोकसभेसाठी कोल्हापुरातून कोण उमेदवार असणार यावर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचं तसंच लवकरच श्री शाहू महाराज छत्रपती यांचीही भेट घेणार असल्याचं सांगितलंय। की अजून काही प्राथमिक चर्चा वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी सुरू आहेत। अजून अधिकृतरित्या कुठली गोष्ट येत नाही, तो पण मी एक प्रमुख नेता म्हणून बोलणं संयुक्तिक राहणार नाही आणि म्हणून जागा वाटप एकदा 10 तारखेला निश्चित होते। झालं की आपल्याला कळेलच की चर्चा कुठंपर्यंत संभाजीराजेंची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू होती। ही मागच्या वेळी देखील मी सांगितलेलं आहे। ते काल कोल्हापूरमध्ये आलेले आहेत। आज किंवा उद्या मी त्यांना भेटणार आहे आणि नेमकं वरिष्ठ पातळीवर काय झाले किंवा काय नाही, शेवटी जिल्हा म्हणून आमची जबाबदारी या सगळ्या गोष्टीची गणितं मांडणं, समीकरण व्यवस्थित ठेवणं आणि सीट निवडून आणणं। त्यामुळे आज 2 दिवसात माझ्या भेटीगाठी होतील। महाराजांनाही मी आणि PN पाटील साहेब आम्ही भेटू, संभाजीराजेंनाही भेटू आणि यातून काय मार्ग निघतो किंवा कशा पद्धतीनं पुढे जाता येईल हा आमचा प्रयत्न आहे। भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याच्या घटनेवर बोलताना आमदार पाटील यांनी राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली अशी टीका केली। मला वाटते राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे। कुणाचाच कुणाच्यावर कंट्रोल नाही अशी परिस्थिती आहे। कारण की स्वतः आमदार पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तिथं गोळीबार होत असेल तर मग सामान्य माणसानं आशेनं कुणाकडे बघायचं। आणि मला वाटते महाराष्ट्रामध्ये नेहमी कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिल्यामुळे औद्योगिक प्रगती महाराष्ट्राची झालेली आहे आणि कुठंतरी ही परिस्थिती बिघडवायचं काम सत्ताधारी पक्षातल्या लोकांच्याकडनं होते, हे दुर्दैव आहे। आणि मला वाटते याच्यावर कठोर अशी कारवाई करणं अपेक्षित आहे आणि पक्षानंही भूमिका जाहीर करणं अपेक्षित आहे की या संदर्भातली भूमिका पक्षाची जाहीर होणं गरजेचं आहे। नाही, मी म्हटलं तसं नेमकंच 3 पक्षाचं सरकार असल्यामुळे कोण सरकार चालवते हे कळत नाही। अधिकाऱ्यांच्यावर ज्या पद्धतीनं वचक पाहिजे होता तो राहिलाय का अशी शंका त्या ठिकाणी निर्माण होते आणि मला वाटते ह्या सगळ्या घटना बघितल्यानंतर पूर्णपणे मी म्हटलं तसं ही परिस्थिती ढासळलेली आहे राज्यात। काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी हे काँग्रेससोबतच राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला।